संघादरम्यानली एक लढत आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाइट बिग मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला बंदरावरती काल्हेर तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली या संघादरम्यानली लढत आपल्याला पाहायला मिळते. कारिवली संघाचाही चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत 2 सामने विजय केलेले आहेत. तर काल्हेर संघाने सुद्धा आपण पाहिलं तर तिन्हीच्या तिन्ही सामने विजय संपादन केलेला आहे. म्हणजे पाहण्यासारखं राहिले दोघांमध्ये जी मॅच आहे ती खरोखरच काटेकी टक्कर होईल. कारण दोघांकडे गोलंदाजी ही चांगली धारदार आहे आणि फलंदाजी असरदार आहे. म्हणून ही मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. चला लवकर करा असं आमच्या स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहेत. त्यालाही घाई आहे. संध्याकाळी लवकर जायचं आहे. आज एकादश आहे. आम्हाला काही तेवढी घाई नाही आहे. खेळाला सुरुवात होते. इथं पत्र पाहिलं तर 15 काल्हेर आणि जय बजरंग कारिवली या संघादरम्यानली ही मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते.
दोन्ही संघ अतिशय ताकदवर आहेत. अजून एकही सामना हरलेला नाहीये. एका बाजूला कारिवली संघाचा विचार केला तर 2 सामने खेळले आहेत आणि काल्हेर संघ 3 खेळले आहे आणि सर्वच्या सर्व या दोन्ही संघाने विजय संपादन केलेला आहे. गेम ऑन. गोलंदाज होते. गोलंदाजी मार्क वरती. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक जपाव त्याच्या मागे. पाहूया चेंडूला अडवला जाईल का. संजय 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. सुरुवात चांगली झालेली आहे. 2 धावाने डावाचा अकाउंट ओपन केले जाते. स्वतःचंही अकाउंट ओपन केले जाते 2 धावेने. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होईल. बिग हिट मोठे फटके खेळण्यासाठी जाणल्या जाणारा हा खेळाडू मित्र आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपला आतून चेंडू पाहायला मिळतोय. क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर गती प्राप्त करून दिली जाते आणि परिणाम स्वरूप आपण पाहतो की निर्धावचे होते सांगता कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या 2 या अंकावरती लागून आहे. 50+ धावसंख्या असणं गरजेचं आहे कारिवली संघासमोर. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस चेंडूला सोडून दिलं होतं आपण पाहिलं तर सरळ निघून जातोय इष्टरक्षक हातामध्ये. चला पंचांशी कुठल्या प्रकारचा वाद घालू नका प्लीज. आपण खेळायला सुरुवात करायची आहे. ऑन फील्ड अंपायर जो निर्णय देगा वही होएगा. चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. प्लीज सहकार्य करा. पाहूया पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. धावसंख्या पाहिली तर 2 अंकावरती थांबून आहे. पुढील चेंडू या वेळेस खेळलेला आहे स्क्वेअर कटचा अंदाजमध्ये. इथे एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 3 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू पाहूया पुन्हा एकदा. यावेळेस फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जातोय. चेंडू मात्र सीमारेषे बाहेर. षटकार. या फटक्यांची नितांत गरज होती खास करून बंदरावरती काल्हेर संघाला. कारण सुरुवातीच्या काही चेंडूंवरती धावा बनत नव्हत्या आणि आता मात्र या 5व्या चेंडूवरती एक मोठा फटका लागला जातो. धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचते. कुठेतरी कमी धावांचं कॅल्क्युलेशन पाहायला मिळत होतं भारताच्या गोलंदाजीचं. षटकार लागला आहे. षटकाराच्या मदतीने 9 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. शेवटचं चेंडू आहे या ओव्हरमधील. पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या आपण जर पाहिली तर ओव्हर कंप्लीट झालेले आहे. अंपायर ओव्हर झाली. वाईट दा. यस 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 यस
ओके 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 ओके. यावेळेस पाहू शकता चांगला चेंडू इथं पाहायला मिळतंय. धावसंख्या आपण पाहतोय 10 फलकावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता 10 धावा 10 फलकावरती आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते आपण पाहू शकता. 13 धावा पहिल्या षटकामध्ये 11 होत्या आणि आता मात्र या 2 धावा 13 धावा झालेल्या आहेत. यावेळेस चांगला चेंडू हाताळला जातोय. निर्धावची होते सांगता. प्रयत्न चालू आहेत मोठे फटके खेळण्याचा, परंतु इथं चित्र मात्र वेगळं पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. निर्धावची होते सांगता. पुढचा चेंडू फुल टॉस इथं मात्र पाहायला मिळते. स्क्वेअर गिजांमध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला. 2 धावा झालेल्या आहेत. तिसरीचाही इथं प्रयत्न पाहायला मिळते आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय राजन. शैलेश येतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर मागील 3 मॅचमध्ये खेळला नव्हता, परंतु या मॅचमध्ये मात्र इन ॲक्शनमध्ये दिसतोय शैलेश. पाहूया गोलंदाज संजय टर्न होतोय. यावेळेस उडवलाय. वाईड शॉट. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. एकवीस धावा धाव फलकावरती. पुढील चेंडू पाहूया. संजय टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस रिव्हर्स यूज केला जातोय आणि हा चेंडू ही आपण पाहतोय सीमा पार. चौकार. 25 धावा धाव फलकावरती.
25 धावा धावफलकावरती. पाहूया पुढील चेंडू. संजय पुन्हा एकदा रिव्हर्स यूज केलेला आहे. यावेळेस गॅप शोधता आलं नाही आहे कारण क्षेत्ररक्षण लावलं आहे त्या ठिकाणी. मागील फटका तिथे खेळून काढला होता. इथं मात्र एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. दोन षटकांचा इथे खेळ कंप्लीट होते. 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजून 2 षटकांमध्ये किती धावांची मजल मारली जाईल बंदरावरती काल्हेर या संघाच्या माध्यमातून. लीगमध्ये 4 सामने खेळायचे आहेत. 4 मधून 3 जिंकलेले आहेत आणि आपण पाहिलं तर हा 4था सामना आहे. कारिवलीचा हा 3रा सामना आहे. यानंतर पूर्णा आणि राणाल आपण तयार राहायचं आहे. पूर्णा आणि राणाल आपण तयार राहायचं आहे. या सामन्यानंतर लगेच आपला सामना खेळला जाईल. कोणगाव आणि सारंगाव आपण केके ग्राउंडला जायचं आहे. आपला सामना तिथं होईल. लगेच आपण गेले तरी लगेच आपला तिथं सामना लागेल. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आपण रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. कोणगाव आणि सारंगाव आपण केके ग्राउंडला जायचं आहे आणि यानंतर पूर्णा आणि राणाल आपण तयार राहायचं आहे. यावेळेस पाहतोय आपण चेंडू सीमा पार चौकार. पुढील चेंडू. यावेळेस आही फटका मोठा खेळला गेला आहे. या चेंडूला ही फेकून दिलं सीमारेषे बाहेर. षटकार. सदती धावा धावफलकावरती लागले आहेत. संदीप गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. चौकार एक षटकार त्यांच्या बॅट गोलंदाजीवरती आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिजे तर आगल्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सदतीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. षटक क्रमांक 3 चालू आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय की 37 धावा धावफलकावरती. यावेळेस पाहतोय आपण समोर खेळलेला आहे
क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी चेंडू सीमापार जातोय आणि येतोय चौकार. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 41-41. यावेळेस आपण पाहतोय अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धावची सांगता होते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 41 या अंकावरती आहे. शेवटचा अंतिम षटक कुंदन येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडू निर्धावची सांगता होते. विनायकाने आपण पाहिले तर शैलेश मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. यावेळेस चांगला फटका आहे पाहू शकता आपण. लोगान आणि लोगापच्या मध्ये चाललेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण इथं मात्र पाहायला मिळत नाहीये. चेंडू सीमा पार जातोय चौकार. मुद्दम तर नाही ना सोडून दिला. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय की शॉट फायनलच्या रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या पाहतोय आपण 46. पुढील चेंडू धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 46. 46 धावा लागलेल्या आहेत. पाहूया इथं काय घडते. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 47 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे पाहूया. एक येऊन दे. मागणी तसा पुरवठा होतोय का हे पाण्यासारखं राहील. कुंदन पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. फुल टॉस आणि इथं मात्र पाहू शकता आपण चेंडू सीमा पार चौकार. चला लगेच कालेर संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. त्याचबरोबर राणाल आणि पूर्ण आपण या नाणेफेकीसाठी प्लीज आपण लगेच यायचं आहे. पूर्ण आणि राणाल दोन्ही संघ नाही का आपण या नाणेफेकीसाठी.
यस, दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचं आहे. पूर्ण संघाचा संघनायक उपस्थित झालेला आहे. राणाल संघाचा संघनायक प्रदीप सेठ पाटील. तर सन्माननीय यशवंतजी केने साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते इथं नाणेफेक केले जाईल. कॅमेरामॅन नाणेफेक केले जाते. सन्माननीय यशवंतजी केने साहेबांच्या शुभ हस्ते एका बाजूला पूर्णा तर दुसऱ्या बाजूला राणाल. नाणेफेकीचा कॉल जे आहे राणाल संघाने जिंकलेला आहे. चला, क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्यायचं आहे. प्लीज सहकार्य करा काल्हेर संघ. कारीवली को अगर ये मैच जीतना है तो 52 का लक्ष्य है. कारीवली के दोनों सलामी बल्लेबाज संजय और संदीप, जो कि पिछले मैच में बहुत अच्छा खेल के गए थे. अब ये मैच देखना होगा अपने टीम के लिए क्या कर पाते हैं. स्ट्राइक लागून गेला. मैच स्टार्ट. अंपायर का इशारा यहाँ पे आ चुका है. गेंदबाज सनीनाथ पहले गेंद लेकर सामना करेंगे संदीप. पहली गेंद यहाँ पे सीमा रेखा पार 4 रन की ओर. यहाँ पे श्रीगणेश ऐसा हो चुका है. साईनाथ के लिए हर विकेट पे 2 डब्बा है. सनीनाथ सॉरी, हर विकेट पे 2 डब्बा है. उठा के खेल यहाँ पर गेंद जाती है सीमा रेखा पार 4 रन की ओर. इसे 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 8 रन. इस ओवर की 4 गेंद और अनिशेष. सामना करेंगे संदीप, जो कि खूंखार रूप अपना चुके हैं अपना.
हैट्रिक चौके पे है। देखते हैं हैट्रिक कर पाते हैं या नहीं कर पाते। और फिर से उठा के खेलना चाहते थे बच्चों के। अच्छा कमबैक यहाँ पे सनी नटवार। उनके लिए इनाम जरूर है, हर विकेट पे 2 डब्बे। और उठा के खेल रहे हैं यहाँ पे फिर से। गेंद जाते हुए सीमा रेखा पार 4 रन की ओर। इसे 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 12 रन। इस ओवर की 2 गेंद और आने शेष। सामना करेंगे संदीप। सनीनाथ की 2 गेंद और है। इनामों के लिए सिर्फ 2 गेंद बची है। दोनों गेंद पे विकेट लेना होगा यहां पे। और यहां पे अच्छी बॉलिंग, वहां पे बॉलिंग डोर, बट सिंगल से नहीं रोक पाएंगे। इसे सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 13 रन। इस ओवर की आखिरी गेंद। और ये रिवर्सअप खेल रहा है यहां पे अपने पिटारे में से संजय ने। और गेंद जाते हुए सीमा रेखा पार 4 रनों की ओर। रुक गया वहां पे गेंद। अगर वहां से 4 रन नहीं आए तो बाकी के 4 रन पूरे कर लिए यहां पे बल्लेबाजों ने। इसी 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 17 रन। ओवर की समाप्ति पर रुका हुआ स्कोर 17। 18 बॉल में 35 रन की और आवश्यकता है। देखना होगा बल्लेबाज क्या कर पाते हैं अपनी टीम के लिए। अगले गेंदबाज यहां पर है हरीश। देखना होगा अपने टीम के लिए क्या कर पाते हैं। अगर ये मैच उनको जीतना है तो रनों को रोक के रखना होगा। और स्ट्राइक पे है संदीप, जो कि अपना खूंखार रूप अपना चुके हैं। 3 चौके लगाकर क्रीज पर मौजूद है अभी भी। और उठा के खेलना चाहते थे बच्चों के, बट वहां पे विकेट कीपर भी कलेक्ट नहीं कर पाया। और गेंद जाते हुए सीमा रेखा पार, वो भी रुक गई है। 22 के रूप में यहां पे सिंगल आता हुआ। इसी सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 18 रन। और रिवर्स से भी यहां पे उठा के खेल दिया है। गेंद जाते हुए सीमा, अच्छी फील्डिंग वहां पे फील्डर द्वारा। और ये तीसरे का प्रयास देखना होगा यहां पे। तीसरा भी पूरा कर लिया है। 3 रन। इसी 3 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 21। इस ओव्हर की 4 गेंद और निशेष है। या दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य संतोषजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून बंदरामध्ये काल्हेर या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि काम ही गुड अँड वेल पाहायला मिळतंय। खूप खूप धन्यवाद सर। अच्छी गेंद वहां पे बॉलर द्वारा। डेड बॉल। अगली गेंद लेकर
और यहां पे उठा के खेल लिया है 6। इसे 6 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 27 रन। इस ओवर के 2 गेंद और आने शेष है। 14 गेंदे 25 रन की और आवश्यकता है। और ये वापस उठा के खेल रहा है, देखना होगा गेंद जाते हुए अच्छा कैच वहां पे। संदीप पाटिल जो कि अपने डगआउट में वापस लौट रहे हैं। उनका स्थान संभालना है केतन, देखना होगा अपने टीम के लिए क्या कर पाते हैं। खाली खुर्च्या पडल्या तिकडे ते तिकडे खुर्च्या खाली जाईल बोल ना. म्हणून त्याला पाठवले का इकडे पण खुर्च्या खाली म्हणून त्याला पुढे बघा. आज केतन भाई का बर्थडे है तो बर्थडे बॉय के रूप में है आज पिच पे अपनी फेवरेट गेम खेलने के लिए। तो कमेटी की तरफ से उनको हैप्पी बर्थडे कहा जाता है। और ये उठा के खेल लिया है, पहले ही गेंद पे अपना रूप दिखाते हुए यहां पे। आज तो बर्थडे है तो उनका ही दिन रहेगा। इसी 6 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 33 रन। ओवर की समाप्ति पे रुका हुआ स्कोर 33। 12 गेंदे 19 रन की आवश्यकता है यहां पे। अगले गेंदबाज विजय। और अंपायर का इशारा यहां पे वाइट आता होगा। हमें तो गेंदबाजों ने लूटा, बल्लेबाजों में कहा दम था, हमारी गेंद भी वहां गिरी जहां चूना कम था। इसी अतिरिक्त के साथ स्कोर बढ़ता हुआ 34 रन। और डॉट गेंद, रुका हुआ स्कोर अभी भी 34। और उठा के खेलना चाहते थे बच्चों के, हल्का सा फंबल हुआ यहाँ पे फील्डर, अच्छी फील्डिंग फील्डर द्वारा, बट सिंगल से नहीं रोक पाएंगे। इसी सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 35 रन। पारी का तीसरा ओवर जारी, सामना करेंगे बर्थडे बॉय। वहां पे उठा के खेल लिया, यहाँ पे सीमा रेखा पार षटकार। इसी 6 के साथ स्कोर बढ़ता हुआ 41 रन। 9 गेंदे 11 रन की आवश्यकता है अब। बर्थडे भाई की तरफ से शाम को पार्टी सकते हैं। और उठा के खेलना चाहते थे बच्चों के, अच्छा कमबैक वहां पे बॉलर द्वारा। बर्थडे भाई की तरफ से शाम को सबको पार्टी तो घरातील गपचूप राहची नहीं। और उठा के खेल लिया, बट
आतमध्ये बॉल कसला बाहेर जातो. अंपायर का इशारा यहाँ पे नो बॉल. बीमर +2. स्कोर बढ़ता हुआ 44 रन. और फिर से उठा के खेल रहा है. देखना होगा यहाँ पे. अच्छा कैच वहां पे बॉलर द्वारा, बट नो बॉल है, इसके लिए कुछ फायदा नहीं होगा उसका. किसी के साथ सिंगल चुरा लिया. इसी सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 45 रन. फिर से यहाँ पे रिवर्सिप खेल लिया है. गेंद गुदगुदी करते हुए जाते हुए सीमा रेखा के पास. अच्छी फील्डिंग वहां पर फील्डर द्वारा. बट 3 रन से नहीं रोक पाएंगे. 3 रन पूरा करते हुए यहाँ पे 48 रन. 3 ओवर की समाप्ति पे रुका हुआ स्कोर 48. 6 बॉल में 4. 3 ओवर की समाप्ति के बाद 48 रन. 6 गेंदे 4 रन की आवश्यकता है. अगर कारीवाली को ये मैच जीतना है तो 6 गेंदों में 4 रन चाहिए. बॉलर कौन है? बॉलर कौन है? बॉलर XYZ लिख दो ना. ऐसा इसको मालूम होगा ना. और यहाँ पे वाइड अतिरिक्त के साथ स्कोर बढ़ता हुआ 49 रन. और हल्के हाथों से खेल दिया यहाँ पे. बॉल जाते हुए कारपेट थ्रो. अच्छे फील्डिंग यहाँ पे फील्डर द्वारा, बट सिंगल से नहीं रोक पाएंगे. इसे सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 50. 4 गेंदे 2 रन की आवश्यकता है. उठा के खेलना चाहते थे बट हल्के हाथों से खेल दिया यहाँ पे. मिस फील्ड वहां पे फील्डर द्वारा, बट सिंगल से नहीं रोक पाएंगे. इसी सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 51 रन. और ये उठा के खेल दिया रिवर्सिप. देखना होगा गेंद जाते हुए छटकार. चक्कर कैसा आएगा? वो बोला चक्कर. अंपायर बोल दिया. अंपायर के सामने अपन कुछ बोल सकते. इसी के साथ कारीवली ने मैच जीत लिया है. कॉन्ग्रेचुलेशन टू कारीवली और बड्डे बॉय, जो उन्होंने 2 छक्के लगा के ये मैच को आगे तक बढ़ाया. रानाल से गुजारिश है प्लीज अपना तटरक्षक रेडी करें. पूर्णा